प्रभूची स्तुती असो. आज पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला एकवटलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जीवनाचा जो प्रवास आहे हा प्रवास कधी असा सरळ असत नाही. जीवनामध्ये चढ उतार हे असतात आणि ते असलेच पाहिजेत. चढ उतार नसतील तर जगण्याला पण काय अर्थ नाहीये. आमेन. आणि चढ उतार आल्याशिवाय कळत नाही की प्रभू आमच्या बरोबर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याचदा जीवनामध्ये परिस्थिती जी आहे ती आपल्याला अनुकूल अशी राहत नाही. आपल्याला वाटतं एक घडतं वेगळंच. आपल्याला जेव्हा वाटतं की एखादी गोष्ट चांगली घडावी, सरळ अशा रीतीने घडावी, त्यावेळेस त्या गोष्टी विपरीत प्रमाणे कार्य करतात. मनाप्रमाणे बऱ्याचदा गोष्टी घडत नाहीत आणि आपण डिस्टर्ब होतो. अपेक्षा आहे रिपोर्ट चांगले यावेत, येतात चांगले, कधी कधी बिघडलेले पण येतात. डॉक्टरचे रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट. अपेक्षा यशाची, पण कधी कधी अडचणी येतात, समस्या येतात. परिस्थिती आपल्या विरोधात जाते, परिस्थिती प्रतिकूल बनते. परिस्थिती प्रतिकूल बनते. कधी कधी प्रेमाने बोलणारे लोक पण आमच्या विरोधात वागतात आणि लोक पण आमच्यासाठी अनुकूल राहत नाहीत, ते प्रतिकूल बनतात. आमच्या विरोधात जाणारे लोक जे आमच्याशी कधी प्रेमाने वागत होते, चांगुलपणाने वागत होते, त्यांचं बोलणं ऐकून किंवा त्यांचं वर्तन पाहून बऱ्याचदा मनाला खेद होतो. परिवारातले लोक पण कधी आपल्याशी प्रतिकूलतेने वागतात, प्रतिकूल होतात. फेवरेबल वातावरण आपल्या जीवनात राहत नाही. कधी समाज सुद्धा आमच्यासाठी प्रतिकूल बनतो. जीवन साथीदार ज्यांनी वचन दिलेले आहेत, सुखात आणि श्रीमंतीत आणि रोगात आणि आरोग्यात, सर्व परिस्थितीत तुला साथ देण्याचं मी सत्य वचन देतो, असे वचन देणारे देखील कधी कधी एकमेकासाठी प्रतिकूल बनतात. जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरती ज्या वेळेस आमच्यासाठी परिस्थिती प्रतिकूल बनते, लोक आमच्या विरोधात जातात, परिवार विरोधात जातो, आमच्या आजूबाजूची परिस्थिती आमच्या विरोधात जाते, आम्हाला जे वाटतं ते घडत नाही, आमच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडायला सुरुवात होते आणि आम्हाला वाटतं की आम्ही सगळ्या बाजूंनी घेरलेलो आहोत, हे परमेश्वर आमच्यावरती दया कर. तेव्हा स्वर्गीचा देव तुम्हाला सांगतो, सगळे प्रतिकूल झाले तरी मी तुला अनुकूल आहे. मी तुझ्यावर दया करणारा देव आहे, मी तुझ्यावर कृपा करणारा देव आहे. सगळं जग विरोधात गेलं तरी जर देवाचा हात तुमच्या जीवनावर आहे, तुम्ही यशस्वी आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. काही असो, देव आम्हाला अनुकूल पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? परमेश्वर आम्हाला अनुकूल पाहिजे. आणि जर परमेश्वर अनुकूल नसेल, देव जर प्रतिकूल झाला एखाद्याला, शाऊलाला प्रतिकूल झाला होता. शमूएल संदेश त्याच्या वस्त्राचा काठ फाटेपर्यंत ओढला, पण देव प्रतिकूलच राहिला. यहुदाने 30 रुपये मंदिरात परत फेकून दिले, देव प्रतिकूलच राहिला. आज देवाला धन्यवाद द्या, तुम्ही कृपेच्या काळात जगत आहात. परमेश्वर आम्हाला अनुकूल आहे. फायदा करून घ्या. म्हणा, माझा प्रभू, माझा देव मला अनुकूल आहे, मला अनुकूल आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 31 वचन तुमच्यासाठी वाचत आहे. रोमन चॅप्टर 8 वर्स 31. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? हालेलुया. परमेश्वर आम्हाला अनुकूल असल्यास आम्हाला प्रतिकूल कोण? वास्तविक या 8व्या अध्यायामध्ये मुख्य 5 प्रश्न दिलेले आहेत. रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायात 5 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी हा एक प्रश्न आहे, देव आम्हाला अनुकूल आहे.
परमेश्वर आम्हाला फेवरेबल आहे, परमेश्वर आम्हाला अनुकूल आहे, तर आम्हाला विरोधी कोण? आणि ती वचनं पुढे वाचत आपण गेलो तर 35व्या वचनापासून पुढे पहा. रोम 8:35. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? कोणाच्या प्रीतीपासून? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? कोण कोण प्रयत्न करतंय आम्हाला ख्रिस्तापासून विभक्त करण्याचा? ऐका. क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? प्रश्न आहे तुमच्या पुढं. हे ख्रिस्ताच्या प्रीतीपासून तुम्हाला विभक्त करतील काय? नाही करू शकत. जसा आदाम आणि हवा एक आहेत, तसा ख्रिस्त आणि मंडळी एक आहेत. प्रभूने, देवाने ज्याला जोडलेलं आहे त्याला कोणी विभक्त नाही करू शकत. प्रियांनो, मंडळी ख्रिस्ताबरोबर एक झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारची संकट मंडळीला ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाहीत. जगातलं संकट, जगातली आपत्ती, जगातली कुठलीही परिस्थिती आमच्या विरोधात जरी गेली, पण देव आम्हाला अनुकूल असताना आम्ही देवापासून, त्याच्या प्रीतीपासून कधीही विभक्त होऊ शकत नाही. हालेलुया. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. आमेन. ज्याला देव अनुकूल आहे ते महाविजयी आहेत. हालेलुया. आम्ही हारलेले लोक नाही, आम्ही विजयी लोक आहोत. हालेलुया. आणि नुसते विजयी नाही, महाविजयी. म्हणा मी नाही 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 म्हणा मी ख्रिस्तामध्ये महाविजयी आहे. समजून उमजून बोला. मी ख्रिस्तामध्ये महाविजयी आहे. हालेलुया. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्टी वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. हालेलुया. जगातली कुठलीही गोष्ट तुमच्या विरोधात उभी नाही राहू शकत. आणि म्हणून परत त्याच प्रश्नाकडे या. देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? उत्तर आहे कुणीच नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. एकदा परमेश्वर आपल्याला अनुकूल असला ना, बस सगळ्या गोष्टी छान आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की एकदा दाविदाच्या काळात अमालेकी लोकांनी आक्रमण केलं. या अमालेकी लोकांनी देवाच्या लोकांवरती आक्रमण केलं. पहिले शमूएल 30 अध्याय 1 आणि 2 पटकन वाचतो, ऐका. पहिले शमूएल 30, 1 आणि 2. दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला. म्हणजे पलिष्ठांकडे गेला होता, तिकडून इकडं सिकलाग येथे आला. सगळ्यांनी म्हणा सिकलाग. सिकलाग येथे तिसऱ्या दिवशी पोहोचला. तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यावर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियांना, लहान मोठ्या सगळ्यांना त्याने कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तर त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी एक सिच्युएशन समजून घ्या. दावीद एक रायझिंग किंग आहे. आता परमेश्वर त्याला उभं करत आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जो उभा राहत असतो ना, त्याला उभं राहत असताना खूप मोठमोठ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. आमेन. जे लोक छोट्या गोष्टींचा सामना करून खुश असतात ना, ते मोठी प्रोग्रेस नाही करू शकत. हालेलुया. तुम्हाला बिनधास्त तुमच्या गल्ल्यात पुढं उभं राहावं लागणार. तुम्ही तयार आहेत? तुमच्या गल्ल्यात पुढं उभं राहायला तयार आहेत? तुम्हाला नुसतं उभं राहायचं, तुमचा देव तुमच्यासाठी लढणार आहे. तुम्ही तयार आहेत? हालेलुया. प्रभू लढणार आहे, तुम्हाला फक्त उभं राहायचं. तुमचे चॅलेंजेस कितीही मोठे असले, तुम्हाला न डगमगता तुम्हाला उभं राहायचंय.
हा दावीद सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूप गोष्टींचा स्ट्रगल होता, आणि तो स्ट्रगल करत असताना ह्या अमालेक्यांनी सिकलागवरती असं त्यांनी आक्रमण केलं की त्यांनी सगळं जाळपोळ तर केली, परंतु अनेक लोकांना त्यांनी गुलाम बनवलं, दास्य केलं आणि त्यांना ते घेऊन गेले. कितीतरी बायका पोरं त्या राज्यातले सिकलागमधले ते घेऊन गेले. आणि एवढंच नाही नेलं, दाविदाच्या 2 बायका पण नेल्या. हालेलुया. ऐकतंय की नाही? अहिनवाम आणि अबिगैल ह्या 2 त्याच्या बायका त्यांना पण घेऊन गेले. आता ज्या वेळेस लोकांनी दाविदाला पाहिलं, त्यांनी काय करायला पाहिजे? हे दाविदा, आता आमच्यावरती संकट आलेलं आहे, हे महान योद्धा, आता आमच्यासाठी युद्ध लढ, काहीतरी कर, असं म्हणायचं. त्यांनी ते सोडून दिलं. त्यांनी प्लॅनिंग केलं, आपण दाविदाला दगडमार करू. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. जे दाविदाचे लोक दाविदाच्या पक्षाचे आहेत, संकट आल्यानंतर त्यांनी डिसाइड केलं की आपण या अभिषिक्ताला धोंडमार करून मारून टाकूया. बायबल या ठिकाणी सांगतं, त्याच 30व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये, तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला. हे सगळं ऐकून, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. लोक काय प्लॅन करतात ते महत्वाचं नाही, तुमची भिस्त देवावर आहे का? तुमच्या संकटात तुम्ही प्रभूवर विश्वास टाकलेला आहे का? तुमच्या अडचणीच्या दिवशी तुम्ही देवाशी जुडलेले आहात का? तुमच्या संकटात तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे का? काहीही असो, लोक धोंडमार करायला तयार झाले, माझे लोक मला प्रतिकूल आहेत, पण मला माहिती आहे माझा देव मला अनुकूल आहे. हालेलुया. मला लोकांचं घेणं नाही, माझा देव मला काय म्हणतो ते मला ऐकायचं. या जगाला सांगितलं मला पटकन एफोद आणून द्या. एफोद घेतला, देवाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. देवा, ते लोक अमालेकी आले आणि त्यांनी माझे लोक त्यांनी घेऊन गेलेले आहेत, मी काय करू? सगळं लुटून घेऊन गेले, मी काय करू? मी जाऊ का त्यांच्या पाठीशी? त्यांच्या मागे जाऊ का? देव म्हटला जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाने अमालेक्यांचा त्याने पाठलाग केला. जिथं त्यांनी तळ दिला होता तिथं जाऊन पोहोचला आणि त्यांनी बघितलं की सगळे लोक आनंद करतायत लुटालूट झाल्यामुळे. वाचू आपण 30व्या अध्याय डायरेक्ट 18 ते 20 वचन पाहूया. अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले. आमेन. जेवढ्या लोकांना नेलं होतं त्या सगळ्यांना सोडवलं आणि आपल्या 2 स्त्रियाही सोडवल्या. लहान थोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यातले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते. दाविदाने ते सर्व परत आणले. दाविदाने त्यांची शेरडे, मेंढरे, गाढवे, बैल वगैरे सर्व लुटले. ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले, ही दाविदाची लूट आहे. आमेन. हालेलुया. थोड्या वेळापूर्वी ही अमालेक्यांची लूट होती. किती लोक आमेन म्हणतील? तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय? ज्याच्यावरती देव त्याचा हात ठेवतो, ज्याला परमेश्वर अनुकूल आहे, त्याचे गेलेले आशीर्वाद परत येतात. हा देव असा देव आहे, गेलेले आशीर्वाद देणारा देव आहे. तुम्ही आनंदी आहात का? देवाच्या प्रिय लोकांनो, लोक दाविदाच्या विरुद्ध आहेत. लोक दाविदाला धोंडमार करायला तयार आहेत. जेव्हा त्याने ते सगळं लुटून आलं, तेच धोंडमार करणारे दाविदाचं कौतुक करू लागले. जे लोक आजपर्यंत तुमच्या विरुद्ध बोलत होते, आज नंतर ते तुमचं कौतुक करताना दिसतील. ज्यांनी तुमच्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्यात, आज नंतर त्यांच्या मुखातून तुमच्यासाठी चांगले शब्द निघणार आहेत. कारण माझा परमेश्वर मला अनुकूल आहे. हालेलुया. माझा परमेश्वर म्हणा सगळ्यांनी, माझा परमेश्वर मला अनुकूल आहे. माझा देव मला अनुकूल आहे. ती देवाची कृपा दृष्टी आमच्यावर असणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे.
जगामध्ये आला, 33.5 वर्ष आमच्यात येऊन राहिला, आमच्यात वस्ती केली, स्वर्ग सोडून आला. प्रभूला डायरेक्ट प्लॅन केला आणि डायरेक्ट क्रूसावर दिला असं नाही बरं का. 8 वेळा येशूला मारण्याचा कट केला होता. किती वेळा? किती भारी ना. ऐकताय तुम्ही लक्ष देऊन? लाजराला मेलेल्यातून उठवलं तरी म्हणे याला मारून टाकू आपण येशूला, मुर्दा उठवला म्हणून. बेतसदा तळ्यावरच्या पांगळ्या व्यक्तीला बरं केलं, याला मारूनच टाकू आपण. शाब्बात दिवशी चिन्ह चमत्कार केले, याला सोडायचंच नाही, याला मारायचं. 8 वेळा प्लॅन केला. नाझरेत मध्ये येशू ख्रिस्त होता, तिथं पण त्यांनी प्लॅन केला की हा कसा काय स्वतःला देवासारखं गणतो. एकदा फिलिप म्हटला, आम्हाला पिता दाखवा. तुला तिकीट नाही मिळालं पिता बघायचं? हॅलो, प्रेज द लॉर्ड. कितीतरी वेळा प्रभूमध्ये असतो आपण, पण रहस्य कळालेले नसतात. ज्यांनी मला पाहिलंय त्यांनी पित्याला पाहिलंय. काय तू आणि पिता एक सारखे? माझा पिता आणि मी एक आहे. जसं ऐकलं तळपायाची आग त्यांची मस्तकाला, लगेच दगड घेतले मारायला. 8 वेळा प्लॅन केला. किती वेळा? जेव्हा त्याला ते घडू द्यायचं होतं त्यावेळेस त्याने ते घडू दिलं. 8 वेळा नाही, 800 वेळा ना 8000 वेळा जरी वैराने प्लॅन केलं, ते प्लॅन कॅन्सल करण्याची ताकद आमच्या येशूमध्ये आहे. तुमचे अधिकार तुम्हाला कळाले पाहिजे. म्हणा मी अधिकारी आहे. कुठले अधिकारी तुम्ही? देवाच्या राज्यातले. हालेलुया. खिसे रिकामे असले तरी तुम्ही अधिकारी आहेत. फाटके कपडे असले तरी तुम्ही अधिकारी आहेत. काय? आम्ही अधिकारी कशावरचे पास्टर? तुम्ही अधिकारी देवाच्या राज्यात आहात. स्वर्गातून आशीर्वाद मोकळा करायचा. माझं तर काही कनेक्शन नाही. अरे कनेक्शन नाही, येशू नाव पुरेसं आहे. जे काही तू इथं बांधशील ते तिथं बांधलं जाईल. जे इथं मोकळं करशील ते तिथं मोकळं केलं जाईल. हालेलुया. अधिकार दिलाय. साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. ज्यांना प्रभू अनुकूल आहे त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांना अधिकार देण्यात आलेला आहे. मग एवढाच अधिकार नाही आम्हाला, सैतानाच्या राज्यावर पण अधिकार आहे आपल्याला. शास्त्री, सदुकी, परुषी रात्रभर हे सगळेजण या. रात्री 10 वाजता मीटिंग संपल्यावर आपण बसू आणि उद्या येशूला कसं पकडायचं याचं प्लॅनिंग करू. ओके 10 वाजता मी येतो. हजर सगळी टीम, बसा. मी त्याला विचारेल कैसराला कर द्यायचा का? हा मग लगेच तो काय बोलतो ते बघूया. मग तुम्ही लगेच त्याला असं बोला, तसं शब्दात पकडा. 10 चांगले साक्षीदार गोळा करा, त्याचा ट्रॅप करू, त्याला अडकवूच आपण. हा आपण असं पण करू. आपण काय करू, एक ना व्याभिचारी स्त्रीला त्याच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याला विचारू, मोशे तर असं म्हणतो, तू काय म्हणतो? आपण त्याला शब्दात पकडू. अरे तो जिवंत देवाचा शब्द आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, शब्द देही झाला. तोच शब्द पांढऱ्या घोड्यावरती बसून रक्तात बुचकळलेले वस्त्र धारण करून तो येणार आहे. तो देवाचा शब्द. आणि त्या शब्दाला तुम्ही शब्दात अडकवायची भाषा करताय. रात्रभर प्लॅन चाललाय. मी असं म्हणेन, तू तसं म्हण. आणि ते येशू पुढे आले का, येशू एका वाक्यात त्यांना गार करायचा. किती लोक आमेन म्हणतील? तुमच्यात निष्पाप कोण आहे? त्याने पहिला दगड. निष्पाप मोठे मोठे लीडर सगळे धोंडे बिंडे टाकून निघून गेले. आता काय बोलावं तर येशू ह्यात धोंड्याने आपल्याला मारेल. कारण आपण लायकीचे नाही. निष्पाप फक्त येशू ख्रिस्त होता त्या गर्दीत. त्याला अधिकार आहे. जो निष्पाप आहे त्याने दगड मारावा. निष्पाप येशू आहे, बाकी कोणी नाही. दगड खाली टाकले. प्रभूच्या एका वाक्यात ते खाली मान घालून निघून जायचे. जर तुम्हाला वाटतं तुमच्या वैराचे प्लॅनिंग अपयशी व्हावेत, ते अधिकार वापरायला सुरुवात करा. सैतानाच्या योजना येशूच्या नावात रद्द करण्याची प्रार्थना करा प्रियांनो. हालेलुया. म्हणा, सैतानाच्या
आणि माझ्या सर्व वैऱ्यांच्या योजना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मी रद्द करतो. येशूच्या नावात आमेन. तुमच्या वैरेने रात्रभर जागून जे प्लॅन केले असतील तुमच्या एका वाक्यात ते रद्द झाले. हालेलुया. बोलो येशू मसीह की. परमेश्वर अनुकूल आहे तुम्हाला. हालेलुया. कोण अनुकूल आहे? देव खूप लाड करतं. ज्याला देव अनुकूल आहे त्याला देव इतकं छान सांभाळतो ना, इतकं सुंदर. एक वेगळाच अनुभव देतो परमेश्वर. सेवकांना सांभाळणारा त्याचा परमेश्वर आहे. ज्याच्यावर फेवर आहे ना, ज्याला देव अनुकूल आहे, सुपर नॅचरली त्याच्या गरजा पूर्ण केल्या जातात. सुपर नॅचरली. किती आनंद आहे छोट्या गोष्टींमध्ये. कसं सांभाळतो हा परमेश्वर. किती आनंद आहे त्याच्या उपस्थितीमध्ये. तुमच्या सगळ्या गरजा त्याला ठाऊक आहेत. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याचे खिसे रिकामे नाही राहत. प्रियांनो, तुम्हाला जर हे स्वीकारता आलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. मी काय म्हटलं तुम्ही ऐकताय का? ज्याला प्रभू अनुकूल आहे ते आत्म्यात कधी रिकामे राहणार नाहीत. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याच्यासाठी आरोग्य आहे. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याच्यासाठी बरकत आहे. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याचे वैरी फेल ठरतील. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार घडतील. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याची नदी वाहणार आहे. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असणार आहे. ज्याला प्रभू अनुकूल आहे. तुम्हाला प्रभू अनुकूल आहे. आशीर्वाद घ्या प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात आशीर्वादाची वाण पडणार नाही कारण प्रभू अनुकूल आहे. 8 वेळा ट्रॅप केला येशूला पण सगळे ट्रॅप फेल झाले. ज्याला देव अनुकूल आहे ते कधीच वैराच्या ट्रॅपमध्ये सापडत नाही. हालेलुया. देव तुम्हाला फसू देत नाही कारण प्रभू तुम्हाला अनुकूल आहे. प्रभूचा हात तुमच्या जीवनावर आहे. प्रभूसाठी खूप ट्रॅप होते पण त्या ट्रॅपमध्ये सैतानी अडखळणांमध्ये प्रभू कधीच फसला नाही. त्याच्या वैऱ्यांनी ट्रॅप केले. कितीतरी खोचट स्वभावाचे ते लोक होते, ते शास्त्री परुषी, पण प्रभू कधीच अडकला नाही. तो तुम्हाला पण कधीच अडकू देणार नाही. एकदा देव अनुकूल झाला ना परिस्थिती बदलते. एक आहे ना, काही वर्षापूर्वीची सत्य साक्ष सांगतो. तुम्हाला लिहून घ्यायचं नाव तर लिहून घ्या. मी ज्याच्याबद्दल नाव घेऊन साक्ष देणार आहे आज. अफसीन जावेद नाव लिहून घ्या, नाही तर लक्षात ठेवा. अफसीन जावेद नावाचा एक व्यक्ती, इराणमध्ये जन्म झाला. अशा परिवारातून बिलॉंग करतो की ज्याला खूप जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आणि फायनली आयसिस नावाची जी टेररिस्ट संघटना आहे, हा जावेद त्या संघटनेत तो भरती झाला आणि त्याचे टार्गेट आतंकवादाचे ते पूर्ण करण्यासाठी तो कार्यरत होऊ लागला. कान उघडे ठेवून ऐका. आणि ज्यावेळेस त्याने एक खोटा पासपोर्ट त्याचा बनवलेला होता, तो खोटा पासपोर्ट मलेशिया जो देश आहे तिथं पकडण्यात आला. तिथं पकडल्याच्या नंतर तो खोटा पासपोर्ट लक्षात आल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकलं मलेशियन गव्हर्नमेंटने. आता जावेद कुठं गेलाय? एक आयसिसचा टेररिस्ट, इराणमध्ये जन्मलेला, मलेशियाच्या एका जेलमध्ये जाऊन अडकलाय. तिथं गेल्यानंतर तो लोकांना काही गोष्टी सांगायचा, असं करायचं तसं करायचं. त्याचं ते टेररिझमचं जे नॉलेज आहे तो त्याच्याबरोबरच्या बांधवांना ते स्प्रेड करायला लागला जेलमध्ये. एके रात्री तो जेलमध्ये एकटा असताना दुष्टात्मेने त्याच्यावर हल्ला केला. त्याला जे माहीत होतं त्या सगळ्या गोष्टींचा जावेदने परिणाम करायचा प्रयत्न केला, त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वाटलं की त्याचा गळा कोणीतरी दाबत आहे आणि तो आता मरणार आहे. आणि त्या क्षणी त्या जावेदला एक आवाज आला आणि तो आवाज त्याला म्हणाला, येशूच्या नावाने प्रार्थना कर. कुणाच्या नावाने? तो फक्त म्हटला, येशू जर जिवंत देव आहे तर आत्ता हे सैतान इथून निघून जा. आणि तात्काळ ते भूत निघून गेलं.
तर आता जसं तुम्ही आनंदी झाला, तो आनंदी नाही झाला, तो कन्फ्यूज झाला. तो म्हटला काय खरंय मग मग मी काय करायला पाहिजे मला समजत नाही. आणि तो इतका बेचैन झाला, इतका बेचैन झाला, इतका बेचैन झाला, येशू नावाने त्याला बेचैन केलं. आणि त्याने एक प्रार्थना केली, येशू जर तू खरंच देव आहेस मला प्रकट हो. येशू जर तू खरंच देव आहेस तर या जेलमध्ये मला प्रकट हो. तो प्रार्थना करत असताना कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हटला मी एकटाच आहे इथं. तो घाबरला आणि त्याने विचारलं तू कोण आहेस. तो म्हटला मी मार्ग सत्य आणि जीवन आहे. वाव. त्याने कधीच शब्द ऐकले नव्हते. हे तर बायबलचे शब्द आहेत, मार्ग सत्य जीव. तो म्हणतो मला नाही कळालं तू कोण आहेत. तो म्हटला मी तुला क्षमा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. इतका रडला तो, इतका रडला आणि प्रभूने त्याचं जीवन ट्रान्सफॉर्म केलं. एक आयसिसचा टेररिस्ट आज येशूचा दास आहे. हालेलुया. जो म्हणतो प्रभू तुझं सामर्थ्य मला प्रकट कर. तुम्ही कोणीही असा या गर्दीमध्ये आज रात्री ते फेवर तुमच्या जीवनावर येत आहे. आज माझा प्रभू तुमची भेट घेतल्याशिवाय तुम्हाला इथून बाहेर जाऊ देणार नाही. आजची रात्र तुमच्यासाठी परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे याचं चिन्ह देण्याची रात्र आहे. लोकांनी धोंडे उचलले दाविदाला मारण्यासाठी, येशूला मारण्यासाठी, पण परमेश्वर त्यांना अनुकूल होता. हालेलुया. आम्हाला प्रतिकूल कोण आहे त्याची काळजी करायची नाही. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम बद्दल बोलायचा आजार आहे. काही लोकांना निगेटिव्ह बोलायची खूप सवय. परिस्थितीबद्दल गप्पा मारत बसतील, काय घडलंय त्याच्याबद्दल बोलत बसतील, फक्त वाईट वाईट वाईट. कुणी भेटलं का ते डॉक्टरने सांगितलंय कदाचित कॅन्सर असेल, कदाचित, आणि त्याच्यातच घायल. कदाचित त्यांनी असं सांगितलंय, असं काहीतरी असू शकतं. हा ते सगळं कळायच्या आतच घायल. नेहमी नेगेटिव्ह बोलायची सवय, नेगेटिव्ह बोलायची सवय, नेगेटिव्ह बोलायची सवय. आणि अशा लोकांच्या जीवनात पॉझिटिव्ह गोष्टी घडायची वाट बघताय. हट. काय माहित सकाळपासून वाटतंय काहीतरी वाईट होणार आहे. बोलव अजून सैतानाला, बोलव. हे वाटणारे लोक ना, आम्हाला पाळक लोकांना एक काठी गिफ्ट करा तुम्ही लोक, ऐका. खरंच यांना आम्ही नीट करून टाकतो एकदम. मला असं वाटलं, अरे मिक्सर आहे का पाटा आहे तुझ्याकडे वाटायला. मला असं वाटलं, मला तसं वाटलं. या वाटण्याने सगळ्या गोष्टीची वाट लावून टाकली. काहीतरी आज होणार आहे असं वाटतं. आणि काहीतरी वाईट झालं की मी म्हटलं होते ना काहीतरी वाईट होणार आहे. मला वाटलंच होतं काहीतरी होणार आहे. कधी यांना चांगलं वाटत नाही कोणाचं. बाई मला तू मेलेलं स्वप्नात आलंस, आणि जाऊन त्याच माणसाला सांगायचं जो मरायला टेकलाय. म्हणजे तुझं स्वप्न सांगण्याने तो जागेवर उखडला पाहिजे. खलास. परिस्थिती कशी असो, प्रभू आम्हाला अनुकूल आहे. परिस्थितीविषयी कधीच नाही बोलायचं. लोक म्हणतात यायराची कन्या मेली, येशू म्हणतो झोपली. कोणाचं खरंय? बस येशूचं ऐकायचं. लोक परिस्थितीविषयी बोलत बसतात कारण त्यांना मुर्दे पुरण्याची आवड आहे. जिवंतपणी नाही येतो कोणी. हॉस्पिटलला गेल्यावर येतात फळं घेऊन. आयुष्यात कधी काही देणार नाहीत. पण माणूस मरायला टेकला की इतका जीव लावतील, आणि मेला तर डबल जीव. काय माहीत करतात माहितीये, पप्पांना अशीच पेटी पाहिजे.
त्यांची मैत अशीच करायची. जिवंतपणे प्रेम नाही लावणार. नेगेटिव्ह बोलण्यापासून बाहेर या. प्रत्येक परिस्थितीत ते लोक काय म्हणतायत, परिस्थिती काय म्हणतीये, वातावरण काय म्हणतंय, गोष्टी काय बोलतायत त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि प्रभू काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या. हालेलुया. दाविदासाठी देवा अनुकूल आहे. जा रे दाविदा, मी तुझ्या बरोबर आहे. जा लढ, मी आहे तुझ्या बरोबर, मी लढणार आहे तुझ्या बाजूने. एक पण राहिलं नाही अमालेकातलं. जेवढे परत कुणी लुटायची ताकद करील का? हालेलुया. परमेश्वर एकदाच कार्यक्रम फिट करून टाकतो. ज्याला कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडे तिकडे वळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रभूकडे तुम्ही आलेले आहात तो तुम्हाला जर अनुकूल असेल तर परमेश्वर सगळी परिस्थिती बदलून टाकतो. तो कोणाचंही जीवन त्याच्या सामर्थ्याने भरू शकतो. तो असा परमेश्वर आहे की तो आमच्या बरोबर असतो. खूपदा असं घडतं की लोक देवाच्या आत्म्यात असतात, इतके भरून आत्म्यात भरून प्रार्थना करतात, आणि ज्यावेळेस तुम्ही वाईट गोष्टीमध्ये असाल तुम्हाला कोणी अडवत नाही. प्रियांनो, ज्या दिवशी तुम्ही प्रार्थनेला लागाल तुमचा विरोध व्हायला सुरुवात होईल. जे प्रेमाचे लोक आहेत ते तुमच्याशी रागाने वर्तायला सुरुवात करतील. एखादा पवित्र आत्म्याने भरून आला ना, त्याला कसं विझवता येईल असं काही लोकांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं. ते सैतानाची पिल्लं असतात प्रियांनो, त्यांच्यापासून सावध राहा. ज्या गोष्टी प्रभूच्या आत्म्याने तुम्हाला प्रकट केलेल्या आहेत त्या गोष्टी सैतानापर्यंत पोहोचू नयेत यासाठी नेहमी प्रयत्नशील असा. ज्या गोष्टी प्रभूने तुम्हाला प्रकट केलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये निरंतर स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर त्यात तुम्हाला आशीर्वादित करतो. परंतु ज्या वेळेस तुम्ही आत्म्यात पेटलेले असता, लांबचे लोक येणार नाहीत, जवळचेच लोक तुमचा विरोध करतील. एवढी काय प्रार्थना करतेस, बस झाला आता. ते जेवणाचं स्वयंपाकाचं बघ आधी. अजूनही मार्तेचा अभिषेक आहे लोकांवरती. अजूनही किचनकडेच लक्ष आहे. प्रभूच्या चरणाशी बसण्याची अजूनही तयारी नाहीये. इकडे जीवनी भाकर स्वर्गातली आमच्या घरात उतरली आहे आणि मार्ता तिकडं भाकर बनवतीये प्रभूसाठी, जी खाऊन परत भूक लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही आत्म्यात प्रज्वलित व्हाल, लांबून नाही विरोध होणार, घरातून जवळच्या नातेवाईकांकडून विरोध होईल, खूप निंदा होईल. चालेल, जे लोक म्हणतात चालेल त्यांची उन्नती थांबणार नाही प्रियांनो. हालेलुया. त्यांची उन्नती नाही थांबणार. लोक जेवढा शाप देतील तेवढी जास्त तुमची बरकत वाढत जाईल. लोक जेवढी निंदा करून तुम्हाला खाली दाखवतील तुमचा देव तुम्हाला तेवढा उंचवत जाईल. जे तुम्हाला आज खाली बघतायत त्यांना उद्या माना वर करून तुम्हाला बघावं लागेल. कारण परमेश्वर तुम्हाला पुच्छ नव्हे मस्तक करणारा देव आहे. तो तुम्हाला खाली नव्हे, तो तुम्हाला वर उचलणारा देव आहे. ज्यांनी त्याला उंच केलंय ते लोक प्रभूच्या सामर्थ्यात उंचावले जातील. ज्यांना आज शून्य समजत आहात ते लोक उद्या जगाची उलथापालट करतील. आज ज्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होत आहेत तेच लोक उद्या जगातले श्रेष्ठ लोक बनतील. उद्या त्यांच्या जीवनासाठी अत्यंत मोठ्या आणि महान गोष्टी घडतील. हालेलुया. कारण माझा देव मला अनुकूल आहे. हालेलुया. कोणाला काय करायचंय ते करा, मला फरक पडत नाही. म्हणा, मला फरक पडत नाही. नवऱ्याने शिव्या दिल्या तर, सासू ओरडून बोलली तर, इथं ग्राउंड वरती बोलायला लई बरं वाटतं एकदम. मला फरक पडत नाही. येस, काय बोलतायत पासो, वाव. इथं नाही, हेच घरी गेल्यावर बोलायचं. मला फरक पडत नाही. सासूबाई, जेवढा तुम्ही अपमान कराल माझा देव तेवढं मला उंच करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुनबाई, तू किती आडव्यात चाल
परमेश्वराचा वधस्तंभ सरळ आहे. हालेलुया. तो मला आशीर्वादित करणार आहे. कोणाला कसं वागायचंय ते वागू द्या, फरक पडत, कारण प्रभू आम्हाला अनुकूल आहे. हालेलुया. त्याचा फेवर आहे आमच्यावरती, खूप प्रेम आहे त्याचं त्याच्या लोकांवरती. देवदूत खूप लाडके आहेत देवाचे. खरंच सांगतो, देवदूत आहेत ना, रात्रंदिवस देवबापाचं मुख बघत राहतात. हालेलुया. स्तुती स्तवन. किती ग्रेट आहेत ना देवदूत, किती थोर आहेत, किती महान आहेत देवदूत. रात्रंदिवस देवाची आराधना करत राहतात. किती सुंदर, किती छान. एक आतली गोष्ट सांगतो, कुणाला नाही सांगायची. त्या स्वर्गात देवाचं मुख न्याहाळणारे देवदूत आहेत ना, त्यांच्यापेक्षा जास्त प्रभूचं आमच्यावर प्रेम आहे. हा खरंच 100% खरं सांगतो. काही लोक मनात म्हणतात, काय जरा जास्तच बोलताय ते पाळत. नाही नाही, ऐका, कारण माझ्या येशूने कुठल्या देवदूतासाठी प्राण नाही दिला हो, आमच्यासाठी रक्त सांडलंय. त्याच्या नजरेत आम्ही मूल्यवान आहेत. आणि देवदूताशी नाही करणार लग्न येशू, तो मंडळी बरोबर करणार आहे लग्न. हालेलुया. मंडळी बरोबर विवाह करणार आहे. मंडळी त्याच्यासाठी खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. कारण मंडळीला प्रभू अनुकूल आहे. हालेलुया. म्हणा, माझा देव मला अनुकूल आहे. माझा प्रभू मला अनुकूल आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी फॅमिलीज प्रतिकूल होतात. बायबलमध्ये नाही, एक सेवक आहे प्रभूचा, खूप स्वप्न पडायची त्याला. आता काय झालं ना, त्याला 2 स्वप्न तर पडलीच, एक पेंड्यांचं आणि ते सूर्यचंद्र ताऱ्यांचं. काय त्याचं नाव? खूप अभ्यास आहे तुमचा बायबलचा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. बायबल वाचणारे लोक समोर आले की खूप बरं वाटतं. हालेलुया. काय नाव त्याचं? योसेफ. त्या योसेफाला त्याचं मनचं स्वप्न नव्हतं पडत, देव त्याला स्वप्न द्यायचं. त्याला इथून काढून त्याला तिकडं इजिप्तमध्ये, मिसरमध्ये न्यायचंय आणि त्याला अख्ख्या देशाचा प्रेसिडेंट बनवायचं. हे देवाचं प्लॅन आहे. 3रं स्वप्न जर त्याला पडलं असतं, याकोबाकडे गेला असता, डॅडी मला स्वप्न पडलंय, मी मिसर देशाचा प्रेसिडेंट झालोय. डॅडी, उद्या सकाळी मी जातो ना मिसरला. ए बाबा, तुझी मम्मी 4 बायकातली सगळ्यात लाडकी बायको माझी. जागा कोणाला दिलाय सांग बरं? तुला दिलाय. माझा खास BBC चॅनल कोण आहे? तू आहेस. बापाला सगळ्या बातम्या येऊन सांगायचं. काही लेकरं असतात ना घरात असे, मोठ्याने काय केलं, ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, सगळा रिपोर्ट बापाला देणारे काही लेकरं घरात असतात. हालेलुया. हा बापाचा रिपोर्टर होता. माझ्या एवढं लाडक्या बाळाला मी एवढ्या लांब पाठवू, चल परत नाही बोलायचं असं. याकोबाने लाडक्या मुलाला सोडलं नसतं. मग देव योजना करतो कसं याला तिथं नेता येईल. भाऊ द्वेष करायला लागले. हालेलुया. योसेफाचे भाऊ योसेफाचा द्वेष करायला लागले. या भावांनी उचलून त्याला खड्ड्यात टाकलं. खड्ड्यातून बाहेर काढलं, 20 रुपयाला विकून टाकलं. ज्यांना विकलं त्यांनी जाऊन मिसरमध्ये त्याला विकलं पोटीफराच्या घरी. आता पोटीफराच्या घरी काही साधारण काम नव्हतं. पोटीफराच्या घरी परमेश्वराने त्याला चांगल्या हुद्द्यावरती आणलं. पोटीफराचा सगळा विश्वास त्याच्यावरती बसला. हा योसेफ बाहेरचा माणूस इमानदार आहे, पण पोटीफराची बायको बेईमान आहे.
कधी कधी बाहेरचे इमानदार असतात आणि घरातले, असं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. त्या परिस्थितीमध्ये योसेफ टिकून राहिला. फार घाणेरडी गोष्ट तिथं घडणार होती, परंतु योसेफ तिथून पळून गेला. प्रियांनो, हालेलुया. वेळेवरती पळता पण आलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील, आहे की नाही? एक जण दारू पिला मुंबईत आणि रस्त्यावर कुठं उभं राहायचं, डॅशिंगपणा करायचं. रेल्वे ट्रॅकवर गेला आणि म्हणलं, ए ट्रेन रुक. पाय गेला त्याचा एक. ट्रेन काही थांबली नाही. नको तिथं डेअरिंग दाखवायचं काम करू नका. हालेलुया. नाही थांबायचं, गेला पडून तिथून. खोटा आळ टाकला त्याच्यावरती पोटिफराच्या बायकोने. तिथून जेलमध्ये. काय प्रवास आहे हा? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या जेलमधून एक दिवस असा होता की राजाच्या स्वप्नाचा जेव्हा त्याने अर्थ सांगितला, तो जेलमधला, आज रात्री जेलमध्ये कैदी आहे, दुसऱ्या दिवशी देशाचा प्रेसिडेंट बनला. हालेलुया. सख्खे भाऊ त्याला प्रतिकूल होते. सख्खे परिवारातले लोक त्याला प्रतिकूल होते. योसेफाच्या जीवनाकडून एक समजून घ्या, देव तुमच्या वैऱ्यांचा उपयोग तुम्हाला उंच करण्यासाठी करेल. जेही तुमच्या जीवनात आज घडत आहे, ती प्रत्येक गोष्ट माझ्या देवाच्या योजनेचा एक भाग आहे. खड्ड्यात टाकलं, प्रभूच्या योजनेने आहे. बाहेर काढलं, प्रभूच्या योजनेने आहे. 20 रुपयाला विकलं, विकू दे, प्रभूच्या योजनेने आहे. जेलमध्ये जावं लागलं, प्रभूच्या योजनेने आहे. हालेलुया. जे काही योसेफासाठी घडत होतं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये देवाचं फेवर त्याच्या जीवनातून हललं नाही. परमेश्वर त्याला अनुकूल राहिला, भाऊ त्याला अनुकूल नव्हते. वाचू एक वचन आपण, उत्पत्ती 50वा अध्याय 20 वचन, जेनेसिस चॅप्टर 50 वर्स 20. तुम्ही माझे वाईट योजले. योसेफ आपल्या सख्ख्या भावांशी बोलताना म्हणतो, ऐका, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. हालेलुया. तुम्ही वाईट योजले, देवाने चांगले योजले. हालेलुया. तुम्ही प्रतिकूल असाल, पण माझा देव माझ्यासाठी अनुकूल होता, आहे आणि असणार आहे. हालेलुया. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल काय वाईट चाललंय त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणी तुम्हाला धमकी दिली आहे त्या भीतीने घाबरून जाऊ नका. कोणी तुमच्या जीवनावर अडखळण आणण्याचा प्रयत्न करताय त्या गोष्टींना भिवू नका, कारण तुमचा देव तुम्हाला अनुकूल आहे आणि एवढं तुमच्यासाठी पुरे आहे. हालेलुया. तुमच्या जीवनावरती प्रभूचा हात आहे. यशाया 54 आणि 17 वचन आपल्याला सांगतं, आयजाया चॅप्टर 54 वर्स 17, तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार, सगळ्यांनी म्हणा कोणतेही. बऱ्याच वेळा काही बायबल शिक्षक सांगतात, हे सैतानाचं खूप डेंजर हत्यार आहे, हे सैतानाचं खूप डेंजर हत्यार आहे. असं वाटतं ह्याच्यावर खूप वापरलंय. भाला बर्ची काय काय घेऊन आला गल्ल्यात, डेंजर हत्यार. त्यांना घाबरायचं नाही, आपली गोपन पुरेशी आहे. ऐकताय तुम्ही चर्च? व्हॉट यू हॅव इज मोर दॅन इनफ. जे तुम्हाला देवाने दिले ते खूप आहे, तुमच्यासाठी पुष्कळ आहे. हालेलुया. प्रभू तुमच्यासाठी महान गोष्टी करायला तयार आहे. वैऱ्यांच्या हत्याराला घाबरू नका, कारण बायबल स्पष्ट सांगतंय, तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन म्हणाल का? हालेलुया. बोलो येशू मसीह की. परमेश्वर तुम्हाला सांभाळणार आहे. ज्यावेळेस इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीतून निघाले, तांबड्या समुद्रापर्यंत येऊन पोहोचले, तिथपर्यंत सगळं बरोबर होतं. निघाले, परमेश्वराने त्यांना वाचवलं,
आणि मग ते प्रथम वासाच्या मृत्यूची पीडा वगैरे सगळं फारो म्हटलं, चला जान मला जाताना ब्लेस करून जा, जा तुम्ही लवकर निघून जा. हे लोक निघाले, तांबड्या समुद्रापर्यंत येऊन पोहोचले. आणि तिथं आल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं. कोण होतं मागे? फारोचं सैन्य, मिस्री सैन्य. लई डेंजर. जेवढे आज मिसर देशात असतील, इस्रायल मध्ये या, वचनदत्त देशात या, बाहेर निघा. हालेलुया. त्याच्याशिवाय आशीर्वाद मोकळे होणार नाही. काही काही लोक खूप लांबलचक प्रार्थना करतात, पार नाशिक पासून दिल्लीपर्यंत, पण मिसर देशातून बाहेर येत नाही. कुठलाही देश असेल, बाहेर या आणि देवाच्या राज्यात स्थिर व्हा. हालेलुया. मिस्री सैन्य पाठीमाग आहे. एकदा वळून बघितलं. मोशेला त्यांनी 14वा अध्याय घरी जाऊन शांत निवांत वाचा निर्गमचा. मोशेला दोष द्यायला सुरुवात केली. आम्हाला तिकडं कबरा नव्हत्या काय, म्हणजे एकच टार्गेट, कबर. लोकांची खूप हौस असते, मेल्यावर मला तिथं पुरा बरं का, नाही तर इथं पुरतल. अरे आता गेल्यावर तू काय बघायला येणार आहे का तुला इथं पुरलंय तिथं पुरलंय? हालेलुया. आम्हाला तिथं कबरा नव्हत्या का, कशाला आणलं मारायला आम्हाला रानात? का असं वागलास आमच्याशी? मोशेशी भांडायला लागले. आता मोशे देवाकडचा धावा करतोय, हे परमेश्वरा दया कर. काय प्रार्थना करत असेल. परमेश्वर म्हणला, माझा धावा करत काय बसलास? कधी कधी आमच्या प्रार्थनेचा देवाला पण कंटाळा येतो. काही लोक अशी प्रार्थना करतात, बघून असं वाटतं ह्याला 2-4 वर्ष संधीच मिळाली नसेल. इतकी लांब प्रार्थना, इतकी लांब, इतकी लांब. किती लांब मला पण नाही माहित, किती लांब, इतकी लांब. काय मागतात त्याचा काही ताळमेळच नसतो. कशासाठी मागतायत, का मागतायत, कुणासाठी मागतायत, काही ताळमेळ नाही. नुसतं प्रार्थना करू नका, ऍक्शन मध्ये उतरायची पण तयारी ठेवा. हालेलुया. तुमच्या प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्हाला पुढचं पाऊल टाकण्याची, कृतीची पण तयारी पाहिजे प्रियांनो. हात वर कर मोशे, काठी घे हातातली आणि कर हात वरती. समुद्र दुभागणार आहे मी तुमच्यासाठी. हालेलुया. प्रभू आजपर्यंत नाही बघितलं मी, जे तुम्ही नाही बघितलं तेच तुम्हाला मी इथून पुढे दाखवणार आहे. जे तुम्ही अनुभवलं नाही ते तुम्हाला अनुभवायला लावणार आहे. हालेलुया. अद्वितीय गोष्ट घडली. कसं आहे, केक कापू शकता तुम्ही, पाणी नाही कापू शकत. चेहरे असे केलेत का रोज तुम्ही पाणी कापून घेता करवतीने. आज 3 तुकडे पाणी घेतलं घरात, पाणी कापता येते का? तुकडे नाही करतायत. आपल्याला नाही करतायत, देवाला करतायत. तांबड्या समुद्राचे 2 भाग. इस्रायल लोक त्याच्यातून चालत पलीकडे निघून गेले. सगळं रिमोट मोशेकडे देऊन ठेवलं होतं. आता ज्या लहान मुलांना रिमोट माहीत नसतो, आईबाप हळूच चेंज करतात, नाही आता हाच प्रोग्राम लागतो. त्याला बिचारायला माहीत नाही. लहान मुलांना वेड्यात कसं काढावं आईबापांकडून शिकायचं. तो रिमोट मोशेकडे होता. मिस्री सेनेला वाटलं चला हे लोक पलीकडे गेले, आपण पण जाऊ. मोशेने असं काही देवाची वाणी ऐकली, परत समुद्र पहिल्यासारखा करून टाकला. त्या दिवशी फारोची सगळी सेना, सगळ्यांनी म्हणा सगळी सेना, 50%, 40%, 30%, 99% नाही, 100%, सगळी सेना त्या पाण्यामध्ये गुडूप झाली प्रियांनो. सगळे संपले. पहिल्यांदा मागे वळून पाहिलं, त्या सेनेची भीती वाटली होती, पलीकडे जाऊन पोहोचले. परत मागे वळून पाहिलं, समुद्राच्या तीरावरती वैऱ्याची प्रेत त्यांनी पाहिली. किती लोक आमेन म्हणतील? ज्या गोष्टीची तुम्हाला भीती आहे
ते भय आज परमेश्वर काढून टाकणार आहे. हालेलुया. कारण देवाचा विशेष फेवरेबल हँड तुमच्यावरती आहे. देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनावरती आहे. परमेश्वर जेव्हा आम्हाला अनुकूल आहे, आमच्या जीवनातल्या अडचणी जगू शकत नाहीत प्रियांनो. त्या आजाराला निघूनच जावं लागेल, त्या दारिद्र्याला निघूनच जावं लागेल, त्या समस्येला निघूनच जावं लागेल. ज्या ज्या अडचणी तुम्हाला आज भेडसावं येतात त्यांना निघून जावं लागेल, कारण माझा देव मला अनुकूल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी अनुकूल असो अगर नसो, पण देवाचा हात आमच्या जीवनावर आहे. आमचा प्रभू आम्हाला अनुकूल आहे. आम्हाला वादळाची भीती वाटत नाही, कारण आमचा देव आम्हाला अनुकूल आहे. आम्हाला आजाराची भीती वाटत नाही, कारण आमचा प्रभू आम्हाला अनुकूल आहे. आम्हाला वैराची भीती वाटत नाही, कारण आमचा प्रभू आम्हाला अनुकूल आहे. आम्हाला अडखळणांची भीती वाटत नाही, कारण आमचा प्रभू आम्हाला अनुकूल आहे. हालेलुया. ज्याला देव अनुकूल आहे तो व्यक्ती विजेता आहे. ज्याला प्रभू अनुकूल आहे त्याला कशाची भीती वाटत नाही. हालेलुया. त्याला भीती वाटत नाही. 2 घर आहेत, खडकावरती एक आहे आणि दुसरं भीती वाळूच्या घराला वाटेल. माझी गॅरंटी. 10 कुमारीपैकी मूर्ख 5 कुमारींना भीती वाटत, अगं बाई तेल तर संपलंय, आता दिवा विजला तर मी काय करू. ज्यांच्याकडे तेल आहे घाबरायची गरज नाही. हालेलुया. ज्यांच्याकडे तेल आहे प्रभू त्यांना अनुकूल आहे. ज्यांचं घर ख्रिस्त नावी खडकावरती उभं आहे त्यांना घाबरायची गरज नाही, कारण देव त्यांना अनुकूल आहे. प्रभू त्यांना अनुकूल आहे. प्रभूचा वरदहस्त त्यांच्यावरती आहे. एकदा पाहिलं, वैरी त्यांना घाबरवणारे होते त्या इस्रायली लोकांना. दुसऱ्या वेळेस त्यांनी ज्यावेळेस पाहिलं, वैरी संपलेले होते. आज इथे येण्यापूर्वी तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही पाहिलेत, आज नंतर तुम्ही शोधाल पण तुम्हाला सापडणार नाहीत. आजची रात्र प्रभूच्या चिन्ह चमत्कारांची रात्र आहे. आजची रात्र एक महान सामर्थ्याची रात्र आहे. आजची रात्र प्रभूच्या गौरवाची रात्र आहे. हे शब्द माझे नाहीत, माझा प्रभू तुम्हाला बोलायला सांगतोय. यशाया 41 आणि 12व्या वचनात लिहिलंय, आयजाया चॅप्टर 41 वर्स 12, तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत. तू शोधशील, तुला सापडणार नाही. तुझ्या वैरी तू शोधशील, तुला ते सापडणार नाही. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नाही नाश होईल. हालेलुया. परमेश्वर तुझ्या अडचणींना दूर करणारा देव आहे. हालेलुया. कोणीही विरोधात असो, दानिएलच्या 3ऱ्या अध्यायात लिहिलेलं आहे, शद्रक, मेशक आणि अबेदनगोच्या विरोधात कोण उभा आहे आज? नबुकदनेस्सर राजा. राजा म्हणतो 7 पट तप्त करा ती भट्टी. जे फेकायला गेले त्यांना तिघांना आतमध्ये ते होरपळून मेले. आणि बायबल सांगतं 3ऱ्या अध्यायाच्या दानिएल 3:23 ते 25 वचनामध्ये सांगितलंय, ते तिघे पण अग्नीच्या भट्टीत पडले आणि ते तिथं चालताना दिसले. पण 3 नाही, 4 जण. तो 4था आहे ना, तो नेहमी तुमच्या बरोबर असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाकी संगती कोणी येऊ न येऊ, त्याला नेहमी आपल्या बरोबर ठेवा. हालेलुया. दानिएल 3:24. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. ते पुढची वचनं तुम्हाला माहिती आहेत. प्रभूने त्यांना कसं वाचवलं, नबुकदनेस्सर काय बोलला, त्यांनी काय फरमान काढलं ते माहिती आहे. पण नाही, इथे गोष्ट मला खूप मनाला भावते. राजा बसलेला होता. सगळ्यांनी म्हणा, राजा बसलेला होता. तो पटकन उभा राहिला. कसा उभा राहिला? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस प्रभू उतरतो ना, राजे पटकन उभे राहतात.
हालेलुया. राजा बसला की त्याला कोण नाही उठवत. राजा आला की सगळे बसलेले उभे राहतात. तुम्ही ऐकताय चर्च? राजा आला ना दरबारात, सगळ्या बसलेल्या लोकांनी त्याचा सन्मानार्थ सगळ्यांनी उठायचं, उभं राहायचं. पण ज्यावेळेस राजांचा राजा आला, नबुखदनेस्सरला उभं राहावं लागलं, कारण त्याला कळालं हा जिवंत देव तिथं आलेला आहे. तो चौथा जो दिसतो त्याचं तेज देवपुत्रासारखं आहे. हालेलुया. राजा उभा राहिला. ते तिघ होते ना, त्यांच्या विरुद्ध राजा होता. पण प्रभू आला ना, जे प्रतिकूल होते त्यांना पण अनुकूल व्हावं लागतं. देवाचा दास या नात्याने डिक्लेअर करतो, जे तुमच्याशी दुश्मनासारखे वागत होते ते आज नंतर तुमच्याशी प्रेमाने वागणार आहेत प्रियांनो. हालेलुया. जे तुमच्याशी वैरभावाने वागत होते, परमेश्वर आज नंतर त्यांना झुकवणार आहे. आज नंतर त्या राजाचा कठीणपणा परमेश्वराने काढला तसा परमेश्वर त्यांची मन बदलणार आहे. आज तुमच्यासाठी परमेश्वर एक महान सामर्थ्याचं काम करणार आहे. हालेलुया. म्हणा, माझा प्रभू मला अनुकूल आहे.